हाय फ्रेंड्स, नमस्कार आणि आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजचा आपला विषय आहे टू किल और नॉट टू किल पार्ट 2। म्हणजे 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये मी श्रीमद भगवत गीतेचं निरूपण करायला सुरुवात केली होती, म्हणजे ह्या वर्षीच्या चैत्र महिन्यामध्ये। आणि पहिल्या भागामध्ये, माझ्या निरूपणाच्या पहिल्या भागामध्ये गीतेच्या पहिल्या अध्यायाचा अर्धा भाग आपण समजून घेतला होता, जाणून घेतला होता। आज गीतेचा पहिला अध्याय पूर्ण करत आपण पूर्णपणे गीतेचा पहिला अध्याय जाणून घेऊ। पहिल्या भागात आपण हे जाणून घेतलं होतं की माझा द्वंद्व काय आहे, माझा दुखरा पॉइंट काय आहे। आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या भागामध्ये की मनामध्ये जे द्वंद्व चाललेलं आहे माझ्या, त्या द्वंद्वाच्या निर्मितीचं कारण काय आहे। मला आशा आहे या मधल्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी गीतेचा पहिला अध्याय वाचला असेल, पठण केला असेल आणि त्याच्यामुळे आजचं निरूपण हे जास्त अर्थपूर्ण आणि जास्त रंजक सुद्धा होईल। तर मित्रांनो, धृतराष्ट्राने आपल्या प्रसारण मंत्र्याला संजयाला आज्ञा केली होती आणि त्याप्रमाणे संजय कुरुक्षेत्रावरचा समाचार प्रक्षेपित करत होता। तो करू लागला प्रक्षेपण। कुरुक्षेत्रावरती, युद्धभूमीवरती कौरवांच्या आणि पांडवांच्या महाकाय सेना एकमेकांसमोर उभ्या आहेत। युद्ध सुरू होण्यापूर्वीचा जो काळ आहे, ह्या काळामध्ये दुर्योधन आणि अर्जुन एकमेकांच्या सैन्याचं बळाबळ आजमावत आहेत, जोखत आहेत। अशाच समयी, ह्या समयी भीष्माचार्यांनी आपला रणशिंग फुंकला, दिव्य शंख फुंकला आणि युद्धाचं ऐलान केलं। त्यामुळे दुर्योधन खूपच उत्साहित झाला। त्याच्या पाठोपाठ पांडवांनी त्यांचे शंख फुंकले। त्यांच्या शंखांची नावं काय होती माहितीये का? कृष्णाचा होता पांचजन्य, अर्जुनाचा होता देवदत्त, भीमाचा होता पौंड्र, अनंत विजय हा युधिष्ठिराचा होता, सुघोष हा नकुलाचा होता आणि सहदेवाचा शंख होता मणिपुष्पक। सगळ्या पांडवांनी आपापले शंख, श्रीकृष्णाने आपला शंख फुंकला, त्यांचे रथी महारथी यांनी सुद्धा आपापली रणशिंगे फुंकली आणि सगळे सैनिक रणवाद्य वाजवू लागले। या सगळ्यामुळे अर्जुन उत्साहित झाला, अर्जुन उत्तेजित झाला आणि संजयाचं जे प्रक्षेपण होतं ते इतकं प्रभावी होतं, इतकं प्रभावशाली होतं की रणभेरींचा निनाद येतो आहे हे केवळ वर्णन ऐकून सुद्धा धृतराष्ट्राच्या मनामध्ये, काळजामध्ये चर्र झालं, चर उठला। त्याच्या पुढे विशिष्ट प्रसंगाचं निवेदन करत संजय म्हणाला, अथौ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। संजय अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या संवादाचे वर्णन करत बोलू लागला की अर्जुनाच्या देहबोलीमध्ये ठाई ठाई आत्मविश्वास आढळतोय, तो भरलेला आहे आत्मविश्वासाने। त्याच्या रथामध्ये गांडीव सज्ज आहे, त्याच्यासोबतचे अनेक बाण सज्ज आहेत आणि त्याचा हा दिव्य रथ, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी श्री हनुमानांनी स्वीकारली आहे आणि या रथाचं सारथ्य महासारथी श्रीकृष्ण करत आहेत। शस्त्रसज्ज, धनुरुद्यम्य म्हणजे शस्त्रसज्ज। तर शस्त्रसज्ज होऊन अर्जुन कृष्णाला म्हणाला की हे अच्युता, मला माझ्याशी युद्ध करायला जे योद्धे उत्सुक आहेत त्या सगळ्यांचं मला निरीक्षण करायचंय। अर्जुनाला निरीक्षण करता यावं ह्यासाठी कृष्णाने रथ
दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन ठेवला, लगाम ओढला आणि तिथे दोन सैन्यांच्या मध्ये रथ उभा केला आणि अर्जुन निरीक्षण करू लागला. तो निरीक्षण करू लागला आणि बघतो तर काय, सगळे परिचित चेहरे त्याला समोर दिसत होते. विरुद्ध सैन्यामध्ये कोणी मित्र, कोणी बंधू, कोणी गुरु, परिवारातले कनिष्ठ आणि ज्येष्ठ सदस्य, नातेवाईक, असेच सगळे लोक होते तिथे. भीष्म, द्रोण. आणि या सगळ्यांची आपल्याला युद्ध करायचं आहे या कल्पनेने अर्जुन हादरला. त्याच्या शरीराला कंप फुटला, त्याच्या घशाला कोरड पडली, त्याचे हातपाय थरथरले, त्याची धनुष्यावरची पकड ढिली झाली आणि तो कृष्णाला म्हणाला, नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. अर्थात तो म्हणाला, गोविंदा, मला हे युद्ध नाही करायचं, मला विजय पण प्राप्त करायचा नाहीये, कारण माझ्या स्वकीयांना पराभूत करून, त्यांची हत्या करून, कुलनाश करून विजय प्राप्त करणं हे मला अनुचित वाटतंय. हा कुलघातकी निर्णय आहे जो अनुचित आहे आणि हे अतिशय भयप्रद आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं की अर्जुनाच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं, मी युद्ध नाही करणार असं तो म्हणाला. याच्या मागचं कारण काय होतं, तर त्याच्या समोर जे आव्हान आत्ता आलं होतं, म्हणजे जो प्रसंग घडत होता, त्या प्रसंगामध्ये ज्या गोष्टींमुळे त्याच्या भावनांना आव्हान निर्माण झालं, त्यामुळे त्याच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं. सो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ज्या आपल्या भावनांना अस्थिर करतात, आपल्या मनाला अस्थिर करतात, कारण त्या आव्हानात्मक असतात, ते प्रसंग आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण करतात. हे सत्य आहे, हे जाणा. आणि हे जे द्वंद्व आहे हे मनुष्याच्या मनामध्ये फक्त आज नाही उठलेलं, अनादी कालापासून मनुष्याचं मन द्वंद्वामध्ये अडकलेलं आहे. कारण दरवेळी त्याला प्रत्येक प्रसंग हा भावनात्मकरित्या आव्हानात्मकच वाटत आलेला आहे. आव्हान निर्माणच होतं त्याच्या भावनांना, विचारांना, मनाला. आणि आपण महाभारताची गोष्ट करतोय म्हणून सांगते की हे आव्हान, ही अस्थिरता मनाची, ही फक्त आपली नाहीये, अनादी कालापासून कोणाकोणाची झाली आहे. तर महाभारतामध्ये गंगेची झाली आहे, भीष्माचार्यांची झाली आहे, शंतनू राजाची झालेली आहे आणि सत्यवतीची सुद्धा झालेली आहे. कारण आपण आता त्यांची कथा पण ऐकणार आहोत, जी आपण मागच्या भागामध्ये सुरू केली होती. म्हणजे भीष्माचार्य आणि गंगा यांचा वार्तालाप आपण ऐकत होतो मागच्या भागामध्ये, टू किल और नॉट टू किल पार्ट 1 मध्ये. या वार्तालापामध्ये भीष्म अतिशय अस्थिर अवस्थेमध्ये त्यांनी गंगेला विचारलं, उद्विग्नतेने विचारलं, का निष्ठुर वागली, का मला वाचवलं, का मला पाण्यात नाही वाहवलं. भीष्मांचा दुःखाचा आवेग, त्यांना होणाऱ्या यातना या गंगेला कळत होत्या आणि म्हणूनच आपल्या मुलाला धीर देत त्याच्या डोक्यावर, त्याच्या पाठीवरती हात फिरवत गंगा म्हणाली, बाळा, मला तुझं द्वंद्व समजतंय, ते मी जाणते, पण तू आता माझी कथा ऐक, मी तुला सांगते ती. कदाचित तुझ्या यातना काही प्रमाणात तरी सुसह्य होऊ शकतील. असं म्हणत गंगा स्वतःची कहाणी कथन करू लागली. भीष्माचार्य पण ऐकत होते, ऐकू लागले मन लावून. आपली आई काय कथा सांगते. तिने सुरुवात केली. अनेक वर्षापूर्वीची, हजारो वर्षांपूर्वीची ही कथा आहे. एकदा असं घडलं की अष्टवसू आपल्या परिवारासोबत पृथ्वी तलावर सहलीसाठी आले. म्हणजे त्यांनी डेस्टिनेशन निवडलं पृथ्वी, फॉर पिकनिक और फॉर ब्रेक. अष्टवसू म्हणजे कोण, तर अष्टवसू म्हणजे पंचमहाभूते, म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, अवकाश आणि जल, तसंच
चंद्र, सूर्य आणि नक्षत्र यांचे प्रभू, यांचे देव म्हणजे अष्टवसू. तर असे अष्टवसू वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाच्या परिसरामध्ये सैर करत होते, विहार करत होते. कोणी जलक्रीडा करत होतं, कोणी मैदानी खेळ खेळत होतं, कोणी सारीपाट मांडून बसलं होतं, कोणी गाणी, गप्पा, गोष्टी, चेष्टा, मस्करी असा सगळा मनोरंजनाचा माहोल होता. आणि ह्या मनोरंजनामध्ये मग्न असताना प्रभास किंवा द्यू म्हणजे अवकाश तत्वाचा प्रभू याची नजर एका गोजीरवाण्या गायीच्या वासरावरती पडली. ते गोजीरवाणं गोड अवखळ वासरू बघून प्रभासच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. त्याला असं वाटलं की हे वासरू मला माझ्याकडे पाहिजे. आणि नुसत्या इच्छेवर न थांबता त्याने त्या वासराला पळवून नेलं. इतर जे वसू होते त्यांनी आधी प्रभासच्या कल्पनेचा प्रतिकार केला, पण नंतर मात्र चौर्यकर्मामध्ये सहभागी झाले. अष्टवसू देव होते, पण ते गाईचं वासरू जे होतं ना ते पण असामान्य होतं बरं का. ती होती नंदिनी, कामधेनूचं वासरू होतं ते. कामधेनू ही समुद्र मंथनाच्या रत्नांमधली एक गाय, जी इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणून प्रसिद्ध आहे. या दिव्य कामधेनूचं वासरू म्हणजे नंदिनी होतं. तर नंदिनी बराच काळ आपल्या जाग्यावर नाही हे ध्यानात आल्यानंतर आश्रमामध्ये शोधाशोध सुरू झाली. आणि मग वसिष्ठांना कळलं की अष्टवसूंनी नंदिनीचं अपहरण केलं आहे. त्यांनी अष्टवसूंना पाचारण केलं, बोलावलं आश्रमामध्ये आणि त्यांना म्हणाले की तुम्ही देव असून सुद्धा एका क्षुल्लक मोहाला बळी पडलात. याच्यामुळे मी खरं तर उदास आहे, मी खिन्न आहे. तरी सुद्धा पृथ्वी तलावरची जी मौज मजा आहे, जे मनोरंजन आहे, ते पूर्णतः तुम्ही उपभोगावं अशी इच्छा मी व्यक्त करतो. या शब्दांचा गर्भितार्थ समजून अष्टवसू घाबरले, हादरले. त्यांनी वसिष्ठांची माफी मागितली. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी आपली इच्छा थोडी बदलत ते असं म्हणाले, त्यांनी दिलासा दिला की 7 वसूंना काही काळ का होईना मनुष्य देह धारण करावा लागेल, परंतु प्रभासला मात्र दीर्घायुष्य प्राप्त होईल. भीष्म आईची कहाणी लक्ष देऊन मग्न होऊन ऐकत होते, पण त्यांना स्तिमित करणारं, त्यांना धबकावणारं वाक्य, विधान गंगेच्या मुखातून पुढे निघालं. आणि ते विधान असं होतं, त्या कथेतला प्रभास म्हणजे तू आहेस देवव्रता. या जन्मी संयमी असलेल्या भीष्माचार्यांना वैषम्य वाटलं, ते साहजिकही होतं आणि ते गंगेला कळालं सुद्धा. त्याचं मनाची पुन्हा अवस्था जाणून त्याचा तिने हात हातात घेतला, तुटवला हातावरती आणि म्हणाली की बाळा, इच्छा ज्या असतात ना त्या सगळ्यांना संकटात टाकतात. अजून माझी कथा पूर्ण झाली नाहीये, ती पण ऐक. कारण ज्यावेळी तू पृथ्वी तलावरती इच्छांच्या विळख्यामध्ये सापडला होतास, त्याच वेळी स्वर्गलोकामध्ये, इंद्रलोकामध्ये मी सुद्धा याच विळख्यात अडकले होते. म्हणजे जेव्हा पृथ्वी तलावरती अष्टवसू विहार करत होते तेव्हा इंद्रलोकामध्ये इंद्रसभा भरली होती. त्याच वेळी या इंद्रसभेला इंद्रदेव स्वतः, देवदेवता, इतर अनेक देवदेवता, पर्वत, नद्या, ऋषी, मुनी, अप्सरा, गंधर्व, पृथ्वी तलावरील पराक्रमी राजे आणि सत्पुरुष अशी सगळ्यांची उपस्थिती होती. आणि मी सुद्धा त्या इंद्रसभेमध्ये होते. गंगा म्हणाली, मी सुद्धा या इंद्रसभेमध्ये होते. इंद्रसभेमध्ये गायन, वादन, नृत्य, काव्य, शास्त्र, विनोद असा सगळा जल्लोष चालला होता. आणि या जल्लोषात रघुकुलातील राजा महाभीषाची नजर माझ्यावरती पडली आणि मी सुद्धा त्याच्या नजरेमध्ये नजर मिसळली. कारण
त्याच्या डोळ्यांमध्ये मला माझ्या रूपाविषयी, माझ्या तेजाविषयी, माझ्या गुणांविषयी प्रशंसा दिसली. आम्ही नजर मिसळली आणि या प्रशंसेच्या त्याच्या भावनेमुळे, या मधुर भावामुळे मी हरखले सुद्धा आणि मी सुखावले सुद्धा. एक क्षणभर मनामध्ये वाटलं की काही काळ महाबीज राजासोबत घालवावा, एकत्र सुखी जीवन जगावं. हे सगळे विषय माझ्या मनाला बेचैन करत असतानाच इंद्रलोकामध्ये अष्टवसू अवतीर्ण झाले. ते मलाच शोधत होते. माझ्या पायावरती लोळण घेत म्हणाले, देवी, आम्हाला वसिष्ठ ऋषींनी पाठवलेलं आहे, कृपया सहाय्य करा. माझ्या इच्छेमुळे मला मनुष्य देह धारण करायचा होताच आणि म्हणून मी सहाय्य करीन असं आश्वासन अष्टवसूंना मी दिलं. त्यानंतर अनेक वर्ष निघून गेली. काही कालखंडानंतर मी पृथ्वीवरती मनुष्य देहामध्ये अवतीर्ण झाले, मनुष्य देह धारण केला आणि शंतनूशी म्हणजे पूर्वजन्मीच्या महाभीष राजाशी मी विवाह केला. माझ्या इच्छेमुळे मी शंतनूला सुखही दिलं, म्हणजे त्याच्या सुखाचंही मी कारण बनले आणि त्याच्या दुःखाचंही कारण मी बनले. हा स्वनिर्मित शाप मी भोगला. तथापि वसिष्ठ ऋषींच्या वचनाचा सन्मान राखत मी तुला वाचवलं, तुला जीवदान दिलं आणि शंतनूचा मात्र त्याग केला. इच्छा या सगळ्यांनाच त्रास देतात बाळा. याच्यात विळख्यातनं बाहेर येणं हे फार कठीण आहे. परंतु मी माझा स्वनिर्मित शाप उपभोगला आणि माझ्या कर्मबंधनातून मी मुक्त झाले आणि मला विश्वास आहे की ह्या जन्मी तू सुद्धा तुझ्या साधनेमुळे तुझ्या कर्माच्या बंधनातनं मुक्त होशील. पण हे सगळ्यांना जमत नाही. जसं शंतनूला ते जमलं नाही, त्याच्या इच्छा अतिप्रबळ होत्या आणि म्हणून त्याने दुसरा विवाह केला सत्यवतीशी. पुन्हा त्याच मोहजालात फसला. आता भीष्म आणि सत्यवती यांचं समीकरण काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. परंतु आज आपल्याला जर का गीतेचा पहिला अध्याय पूर्णपणे आत्मसात करायचा असेल तर हे जाणून घेणं आवश्यक आहे मित्रांनो की या कथेतली सगळी पात्र जी आपण बघितली त्या सगळ्यांची अवस्था अर्जुनासारखीच होती. म्हणजे त्यांच्या समोर जे प्रसंग होते, त्यातल्या ज्या व्यक्ती होत्या ज्यामुळे ते अस्थिर झाले, त्या सगळ्या व्यक्ती त्यांच्या जवळच्या व्यक्ती होत्या. गंगेने पतीला आणि पुत्राला शत्रुत्व स्वीकारलं, तिने पतीचं आणि पुत्राचं. शंतनू राजा असून सुद्धा त्याने अन्याय सहन केला. पुत्र असूनही वंश वाढणार नाही हे दुःख सुद्धा त्याने सहन केलं आणि त्याच्या दोन्ही पत्नी शत्रू समानच होत्या. सत्यवतीने सुद्धा आपल्या पुत्राला, आपल्या पतीला शत्रूच मानलं आणि भविष्यात घडणाऱ्या ज्या घटना होत्या त्या मात्र आपल्या मनाविरुद्ध घडल्यामुळे ती निराश झाली, निराशाग्रस्त झाली. आणि हीच अवस्था आपली सुद्धा आहे मित्रांनो. तुम्ही थोडं इंट्रॉस्पेक्ट करून बघा. मेडिटेशनमध्ये आपण एक्सरसाइज करणार आहोत, परंतु मेडिटेशन करण्यापूर्वी हा कॉन्शियसनेस, ही सतर्कता येणं आवश्यक आहे. मेडिटेशन जरूर बघा यूट्यूबवरती. इंट्रॉस्पेक्शन करा की माझ्या भावनिक अस्थिरतेला, माझ्या द्वंद्वाला मी ज्या व्यक्तींना कारणीभूत समजते, ज्या परिस्थितींना कारणीभूत समजते त्या कोण आहेत. तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा तेच लोक येतील, तुमचे मित्र, तुमचे सहकारी, नातेवाईक, घरातले सभासद. इजंट इट ट्रू? म्हणून मुळामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे की प्रसंग, त्यातल्या व्यक्ती
ज्या आपल्या भावनांना आव्हान देतात, ज्यामुळे आपलं मन अस्थिर होतं आणि मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं की यांना कसं समजावू, यांना कसं हँडल करू, यांना कसा प्रतिकार करू, यांना कसं समजावून सांगू की तुझं चुकतंय. हे द्वंद्व मनामध्ये निर्माण होतं आणि आपण त्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला शत्रू मानू लागतो. पण ही व्यक्ती, ही परिस्थिती हा आपला शत्रू नाहीये. तर या व्यक्तीशी वागताना, त्या व्यक्तीला स्वीकारताना आपण जी सहनशक्ती डेव्हलप करायला पाहिजे, हे आपलं आव्हान असलं पाहिजे. हे आपण पहिल्या चॅप्टरमधनं शिकायला पाहिजे. हे इंट्रॉस्पेक्शन करून आपण या निष्कर्षापर्यंत आलं पाहिजे आणि यासाठी गुरु पाहिजे. अन्यथा मनुष्य काय करतो, गुरु नसेल तर मनुष्य असंच समजतो की ही व्यक्ती माझा शत्रू आहे, ही परिस्थिती माझा शत्रू आहे आणि म्हणून मनुष्य दुःखी होतो, मनुष्य चिंताग्रस्त होतो, मनुष्य भयग्रस्त होतो आणि आपली कर्तव्य कर्म करणं पण टाळतो, निराशेमध्ये जातो, कर्तव्य कर्म सुद्धा करत नाही. जसं अर्जुनाचं पण झालं. तो शस्त्रसज्ज होऊन आला होता रणांगणावरती, परंतु अगदी त्याची गात्र जी आहेत ना ती गलित गात्र होऊन त्याने धनुष्य टाकून दिलं, सोडून दिलं शस्त्र हातातलं आणि कृष्णाला म्हणला मला हे युद्ध करायचं नाही. आणि ह्याच अर्थाचा गीतेचा पहिल्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, तो असा आहे. संजय उवाच एव मुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज सशरय चापम शोक संविघ्न मानसः. आपण मेडिटेशन मध्ये आत्ता जे विचार बघितले ते ऑब्झर्व करणार आहोत. त्यामुळे मेडिटेशन जरूर सगळ्यांनी बघा याच चॅनलवरचं आणि ते ऑब्झर्वही करा. भेटूया पुढच्या फेलोशिपमध्ये. धन्यवाद.